खाजगी असो किंवा सरकारी असो ज्या ठिकाणी लोकांना त्रास होणार नाही त्या ठिकाणी नाही दिले जिल्हाधिकारी करू नाही ते शिवसेनेच्या स्टाईलने आपण मदत चालू आणि पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी फोन दिला आम्हाला आत्ता देतो मान्य नाही दादा बोलले मला 30 वर्षापासून मान्यता आहे ते बघू सर्व टेक्निकल गोष्टी आहे ठीक आहे उपोषण सोडायचं असेल तर तुमच्या हस्ते सोडा सोडून टाका आणि द्या विषय संपला मग 6 महिने थांबला तर 10 दिवस थांबवा बस 3 महिने थांबलो आपण 10 दिवस अजून थांबू दादा बोलले तसं विषय का 3 महिने 5 महिने आपण काढले अजून 10 दिवस दादा बोलले आपण 10 दिवस काढू ना चालतंय बोलले ना दादा आपण 10 दिवस काढू अजून चालतंय दादा बोलले ना 10 दिवसांनी बाजार चालू करू आपण काढून 10 दिवस आपण सध्या बघतोय या ठिकाणी काय शेवाल आहे ना आम्ही स्वराज्य सर या ठिकाणी एक धरा दादा गेल्या 4 दिवसांपासून आपण पाहतोय फेरीवाला आणि आठवडी बाजार या सुरू व्हावा यासाठी आमरण उपोषण सुरू होतं. आपण स्वतः या ठिकाणी भेट दिली आणि कुठेतरी आता हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. काय नेमकं आश्वासन दिलेलं आहे आणि काय सांगाल एकंदरीत काय घडलंय येत्या 4 दिवसामध्ये? आज बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये बरेचसे लोक आहेत तर ते मोलमजुरी करून आपलं उदरनिर्वाह जगत असतात. त्याच्यातलाच एक घटक म्हणून हे बदलापूर शहरातले सर्व फेरीवाले गेले 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आठवडा बाजार या स्वरूपाने व्यवसाय करत असतात. प्रत्येक दिवशी बदलापूर शहराची लोकसंख्या आता 5 लाख झालेली आहे आणि मला वाटतं 5 लाख झाल्यामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अजून सुद्धा जसे डेव्हलपमेंट पाहिजे, जसे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तसं डेव्हलप झालेलं नाही. म्हणून शिरगावच्या लोकांना भाजी आणण्यासाठी मार्केटला यावं लागतं. कात्रपच्या स्कारने स्कूलच्या लोकांना भाजी आणण्यासाठी मार्केटला यावं लागतं. आमच्या वडवलीच्या लोकांना भाजी आणण्यासाठी मार्केटला यावं लागतं. सोनवली या ठिकाणी बदलापूर गावातल्या या ठिकाणी लोकांना भाजी घेण्यासाठी मार्केटला यावं होतं. तर सर्वसामान्य लोकांना ती भाजी परवडत नाही. म्हणून जी ही संकल्पना आहे आठवड्या बाजाराची, ही परंपरा ही कायमस्वरूपी चालू राहावी, ही अशी सर्व इथल्या व्यापाऱ्यांची, सर्व बऱ्याचशा नागरिकांची सुद्धा आम्ही चर्चा केली, त्यांची सुद्धा इच्छा आहे. पण हे बाजार चालू असताना कुठच्या प्रकारचं सर्वसामान्य नागरिकांना किंवा कुठच्या व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये ही सुद्धा जबाबदारी घेऊन आम्ही नगरपालिकेला हे जे सर्व बेरोजगार आता हे व्यापारी झालेले आहेत यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जी त्यांची रोजीरोटी विसकून घेतलेली आहे 3-4 महिने, ती पुनर्जीवित करण्यासाठी शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरलेली आहे. आज आमचे जयपातकर असतील, शेवाले असतील, यांनी जे 4-5 दिवसापासून या ठिकाणी उपोषण केलेलं आहे. खरं नगराध्यक्षांचं कर्तव्य होतं की आपल्या शहरामध्ये एखादं उपोषण करता असं तर त्याच्या समस्या जाणून घेणं आणि त्याच्यावर तोडगा काढणं ही खरं नगराध्यक्षांची जबाबदारी होती. पण मला वाटतं त्यांच्या म्हणण्यानुसार 4 दिवस झाले कोणीही प्रशासकीय जबाबदार अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. पण मी आज त्या सर्व व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की मी स्वतः आठवडा बाजाराची शिरगाव या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांकडनं परमिशन घेऊन दिली होती, परंतु त्याचं राजकारण होऊन ती परमिशन मुख्याधिकाऱ्यांनी रद्द केलेली आहे. आज पुन्हा आपण मी सर्व व्यापाऱ्यांच्या तर्फे मुख्याधिकाऱ्यांना 10 दिवसाचा अल्टिमेट देतो
आम्ही उद्याच 60 ठिकाणी या सर्व व्यापाऱ्यांना आठवडे बाजार चालवण्यासाठी जागा मागणार आहोत आणि त्या जर जागा मुख्याधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने दिल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याची दाद मागणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी दाद दिली नाही तर आम्ही नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर दाद मागणार आहोत, मुख्यमंत्री साहेबांकडे दाद मागणार आहोत आणि त्यांच्याकडनं पण जर लवकरात लवकर 10 दिवसाच्या आत यांना परमिशन भेटली नाही, या 60 ठिकाणी ज्या जागा आम्ही ठरवून देणार आहोत जेणेकरून सामान्य नागरिकांना कुठच्या प्रकारचा या आठवड्या बाजाराचा किंवा रिक्षा चालक असतील किंवा चालणारे लोक असतील यांना कुठच्या प्रकारचा त्रास होणार नाही, अशा जागा आम्ही ठरवून देणार आहोत.